आत्मा अंतर्गत तंत्रज्ञान प्रचार व प्रसार मोहिमेअंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी मार्गदर्शक सूचना आणि अंमलबजावणीबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. पोकराचा उद्देश हवामानाशी जुळवून घेणे, संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करणे, उत्पन्न वाढवणे, पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि भूजल पुनर्भरण करणे आहे. शेततळ्यासाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान 0.40 ते कमाल 5 हेक्टरपर्यंत जमीन असावी. तसेच तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. योग्य जागा निवडण्यासाठी पाणी पाझरणारे कमी प्रमाण, काळी जमीन आणि साधारण 3% आत उतार असणे आवश्यक आहे. वाळूकामय किंवा ओहळात शेततळे घेऊ नये. भौगोलिक परिस्थितीनुसार 15x15x3 मीटर ते 34x34x3 मीटरपर्यंत आकाराचे शेततळे उपलब्ध आहेत. इनलेट आउटलेटसह शेततळे आणि इनलेट आउटलेट विरहित शेततळे असे 2 प्रकार आहेत. या योजनेअंतर्गत कमाल 75,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. अनुदानाची रक्कम DBTद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाते. मंजूर आकारमानानुसार अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून कागदपत्रे अपलोड करावीत. मंजुरी मिळाल्यावर 90 दिवसात JCB पोकलेनद्वारे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. जागेवर माहिती फलक बोर्ड लावणे आवश्यक आहे. शेततळ्याच्या दीर्घकाळ टिकण्यासाठी गाळ व्यवस्थापन, वृक्षा लागवड तसेच संरक्षण व सुरक्षितता महत्त्वाची आहे. काम पूर्ण झाल्यावर काम पूर्तताचा दाखला आणि जिओटॅग फोटो DBT ॲपवर अपलोड करावा. ग्रामकृषी विकास समिती GKVS गावातील जागृती आणि लाभार्थी निवड करते. समूह सहाय्यक शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करण्यास मदत करतात. उपकृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तांत्रिक मार्गदर्शन करतात आणि मोका तपासणी करतात. कृषी सहाय्यक जागेची खात्री करतात आणि अंदाजपत्रक तयार करतात. तालुका कृषी अधिकारी कागदपत्रे आणि स्थळ पाहणी अहवालाची छाननी करतात. लेखाधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी अनुदानाची शिफारस आणि वितरण करतात. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक स्तरावर निश्चित कालमर्यादा ठरवलेली आहे. समूह सहाय्यक छाननी, ग्राम कृषी विकास समितीची मान्यता आणि काम पूर्ण करण्याची कालमर्यादा 10 दिवस आहे. पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी 100% स्थळ पाहणी आणि तपासणी बंधनकारक आहे. यामध्ये विविध स्तरांवरील अधिकारी तपासणी करतात. वैयक्तिक शेततळे हे हवामान बदलाच्या संकटात आपल्या शेतीला दिलेले शाश्वत जीवनदान आहे. आवश्यक कागदपत्रे जमा करून आजच नोंदणी करा. पाणी अडवा, पाणी जिरवा, शेती वाचवा, शेतकरी जगवा. कृषी संदर्भात अशा उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.